बिनविरोध निवडणुकांच्या निकालावरून मनसेचा आक्रमक पवित्रा. मनसे नेते अविनाश जाधवांची निवडणूक आयुक्तांसोबत भेट. दिलेले पुरावे पाहून आयुक्तांचे डोळे विस्फारले. भेटीनंतर जाधवांची प्रतिक्रिया. कल्याण डोंबिवलीतील बिनविरोध निवड झालेल्यांची यादी पाहून राज्य निवडणूक आयोग अवाक. कर्मचाऱ्यांची चौकशी करण्याचं आश्वासन. निवडणूक आयुक्तांची भेट घेतल्यानंतर मनसे नेते अविनाश जाधवांची माहिती. युती धर्म भाजपनेच पाळावा असं नाही, त्यांनीही पाळला पाहिजे. रवींद्र चव्हाणांचा पुन्हा अजित पवारांवर हल्लाबोल. त्यांनी व्यवस्थित वक्तव्य करावं, मी प्रतिक्रिया देणार नाही, चव्हाणांचा टोला. जुन्या जखमा आहेत, थंडीत जास्त उफाळून येतात. उद्धव ठाकरेंच्या आरोपांना राहुल नार्वेकरांचं उत्तर. हे तर लोकांचं प्रेम. अकोल्यातील सभेत झालेल्या गोंधळानंतर ओवेसींचं स्पष्टीकरण. काल एमआयएमच्या सभेत चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती. गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज. संभाजीनगरात 5,000ची साडी 499 मध्ये घेण्यासाठी आजही महिलांची गर्दी. काल झालेल्या गर्दीत चेंगराचेंगरी. 3 महिला बेशुद्ध पडल्या होत्या. सोलापुरात मनसे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे खून प्रकरणी 4घांना अटक. कराड जवळच्या तासवडे टोलनाक्यावर घेतलं ताब्यात. सरवदेंची अर्ज मागे घेण्यावरून हत्या करण्यात आली होती. उमर खालिद आणि शर्जिलला जामीन नाहीच. दिल्ली दंगल कट प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय. अन्य 5 आरोपींना मात्र सुप्रीम कोर्टाकडून जामीन. भारत आणि बांगलादेशमधल्या क्रिकेटमधला वाद विकोपाला. मुस्तफिर रहमानला IPL मधून काढल्यानं वादाला सुरुवात. IPLचं प्रसारण बंद करण्याचा बांगलादेश सरकारचा निर्णय. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.